तर कम्मम बहुकम ना करे, परिवज्जय जनम ना उयमे, उत्सुको सो रस रसानुगद्धो अत्तम रच्चंती यो सुखवाहो. म्हणजे जास्त लोकांमध्ये गुंतू नका, जास्त लोकांमध्ये गुंतू नका, जास्त कामामध्ये गुंतू नका, जास्त प्राप्त करण्याची इच्छा ठेवू नका. त्यानंतर सहा इंद्रियांचा सहा इंद्रियांची जी इंद्रियांचा जो सुख आहे, सहा इंद्रियापासून उत्पन्न होणारं जे सुख आहे त्यासाठी लोभी राहू नका. जर तुम्ही असं लोभी राहाल तर तुमचा जो निब्बाणाचा जो गोल आहे तो तुम्ही मिस करसाल, म्हणजे ते तुम्ही विसरून जासाल. टॉपचा विषय पण खूप चांगला आहे आणि सर्टनली हे प्रत्येकासोबत घडतं. इव्हन समाज बुद्धासोबतही घडतं, भिक्खूंसोबतही घडतं. ऑल हे समाज बुद्ध बोधिसत्व असताना, okay? हे सर्व त्यांच्यासोबत घडतात. तर कामम बहुकम ना करे, म्हणजे मग जास्तीत जास्त कामामध्ये तुम्ही गुंतू नका. परिवज्जय जनम ना उये उयमे, हे लोकांना अवॉइड करा. प्राप्त करण्याची इच्छा ठेवू नका. दोन लाईन बघा आता. व्यक्ती जास्तीत जास्त कामामध्ये का गुंततो? कारण की त्याला जास्तीत जास्त प्राप्त करण्याची इच्छा असते. Okay? दुसऱ्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या पहिल्या लाईन्सवर डिपेंड आहेत. ओके, इव्हन आपण घरामध्ये बघा किंवा सॉरी तुमची जी होम लाईफ आहे त्यामध्ये बघा, एनी सेक्टर, तर का गुंतते आपण? कारण की सर्वात शेवटी प्राप्त करण्याची इच्छा आहे, की लोभ आहे, त्यामुळे आपण गुंतत राहतो. लोकांमध्ये का गुंततो? कारण की लोभ आहे नातेसंबंधांचा, चवीमध्ये, दृश्यामध्ये, आवाजामध्ये, गंधामध्ये, स्पर्शामध्ये आणि स्मृतीमध्ये का गुंततो? लोभ आहे मनामध्ये, या सर्व गोष्टींचा लोभ आहे. ओके, तर ह्याला जेव्हा आपण एलोबरेट करू पूर्ण गोष्टींना, तर समजतं की लोभामुळं आपलं जे जीवन आहे ते कंटिन्यू एका गोष्टीच्या मागे पळत राहतं. जो काही लोभाचा विषय असेल त्या लोभाच्या विषयामुळे आपण कंटिन्यू लाईफ टाइम पळत राहतो. हे लहानपणापासून एक लोभ आपल्या आतमध्ये तयार होऊन जातो की मोठं झाल्यावर काहीतरी वेगळं करायचंय, किंवा मोठं झाल्यावर काहीतरी असं मोठं करायचंय. किंवा आपल्या आजूबाजूला आपण पाहतो की आपण आठवा आपण लहानपणी आपण कसं ऍक्टिव्हेट झालेलो होतो, कसं आपल्या ऍक्टिव्हिटीज होत्या. एक सर्टन पिरियड ऑफ टाइम नंतर 10वी 11वी 12वी आपल्या मनामध्ये अक्वायर्ड थिंग्स या होतात. आपल्याला प्राप्त करण्याची इच्छा ही असते की जास्तीत जास्त मार्क मिळवणे, टॉपर होणे, चांगल्या सेक्टर्स मध्ये जाणे. आणि इन द एंड ऑब्जेक्टिव्ह काय आहे, विषय काय असतो मनामध्ये, की चांगली नोकरी करणे, जास्तीत जास्त पैसे कमवणे, घर बांधणे, गाड्या, हे ते सर्व गोष्टी.
तर हे काय अक्वायरिंग थिंग्स आहे. का? कारण की लोभ. लोभामुळे आपण गोष्टी प्राप्त करण्याची इच्छा जास्त ठेवतो. हा जो पिरियड असतो टीनेजरचा, कॉलेज टू जॉब, या पिरियड मध्ये मोह खूप पॉवरफुल असतो लोभासोबतच. जे आपल्याला कळूच देत नाही. स्पेशली हा पिरियड जो आहे तो ओढून नेतो ओल्ड एज पर्यंत. म्हणजे म्हातारा होईस्तर हा पिरियड आपल्याला ओढून नेत असतो. बघा, आपण आपल्यासोबत घडलेलं आहे हे सगळं. सपोज तुमचं वय 55, 60, 70 जर असेल, मी जे सांगत आहे तुम्हाला समजत असेल काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय तर. एक तरुण वयापासून तर म्हातारपणापर्यंत आपल्याला लवकर कळत नाही. 50, 55, 60 झाले की जर धम्माचा टच आला, शील जर झाले, समाधी जर आली जीवनामध्ये, तर कुठं थोडंफार गोष्टी क्लिअर व्हायला लागतात. पण इतकेही क्लिअर होऊ देत नाही महाराज. एकतर वासना आणेल मनामध्ये, लोभ आणेल, तृष्णा आणेल, द्वेष खूप खूप कमी कमी याच्यात राहतो. द्वेषाला जास्त हे नसतं, कारण की तसे ऑब्जेक्ट्स लवकर उभारत नाही. तसे विषय जास्तीत जास्त रोजची हिंसा करणाऱ्या व्यक्तींमध्येच निर्माण होत राहतात, द्वेषाचे. ओके. ज्यावेळेस आपण शील पालन करतो, तर ऑटोमॅटिकली काय आहे की पानाती पाहता, नंतर कामे सुमीचे चारा, त्यानंतर पिसून वाचा, हे द्वेषाला कमी करणारे अं, शील आहेत. ओके. कामे सुमीचे चारा मी याच्यासाठी म्हटलं, कारण की द्वेषाची उत्पत्ती होते त्याच्यामधून पण. तर ऑटोमॅटिकली काय होतं की आपण या सगळ्या गोष्टींमध्ये कंटिन्युअसली पिसल्या जातो सरळ सरळ. वेळ येता 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 आपण जो विषय आहे, म्हणजे काय म्हणतात, जो गोल असतो तोच क्लिअर होत नाही की ऍक्च्युअल करायचं काय आहे. ओके. आता समजा गोल जो आहे तो आपला निब्बा नाही, तर आपण त्या गोललाच, त्या बॉलला गोलमध्ये टाकण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. पण जेव्हा अरिष्टांगिक मार्गावर आपण चालायला लागतो, तर गोलच क्लिअर होत नाही. तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट करायचं काय आहे? आपला राईट व्ह्यू काय आहे? आपला व्ह्यू काय असला पाहिजे? आपला राईट व्ह्यू वर्क करत आहे की नाही करत आहे? आपला काय गोल काय आहे की अंडरस्टँडिंग फोर नोबल ट्रूथ, अंडरस्टूड द फोर नोबल ट्रूथ, अंडरस्टँड, अंडरस्टँडिंग आणि अंडरस्टूड, हा गोल असला पाहिजे. समजलं, समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आणि समजत आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, आणि समजलेलं आहे. तर हा जो राईट व्यू आहे हाच आपला क्लिअर होत नाही. राईट व्यू क्लिअर नाहीये म्हणूनच आपण काय करतो, भटकंती करतो. भटकंती असते आपली, पाथवर भटकंती होत असते. बघा, एक सिंपल उदाहरण देतो. तुम्हाला रस्ता माहिती आहे,
पण तुम्ही 10 जणांना विचारताय. याचा अर्थ काय आहे की तुम्हाला तुमच्या रस्त्याबद्दल डाऊट आहे. रस्त्याबद्दल डाऊट आहे याच्यामुळेच तुम्ही विचारताय. जर तुम्हाला रस्त्याबद्दल डाऊट नाही ना, तर तुम्ही सरळ जाणार. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की मला अ, जसं की मला शोधापन्न प्राप्त करायचं आहे परंतु भटकत आहे. तर काय होते माहितीये का, की तुम्हाला डाऊट आहे, विचिकिच्छा आहे. जर रस्त्याबद्दल डाऊट असेल तर व्यक्ती डेस्टिनेशन पर्यंत पोहोचतच नाही, शार्प राहत नाही तो. शार्प अटेंटिव्ह फोकस राहूच शकत नाही. त्यामुळे भगवान बुद्ध म्हणतात कम्मम बाहुकम ना करे. जास्तीत जास्त कामामध्ये गुंतू नका तुम्ही. लेस लेस बिझी राहा, कमीत कमी बिझी राहा. याचा अर्थ हे नाही की तुमची जीवनचर्या चालवण्यासाठी जो व्यवसाय तुम्ही करताय किंवा जो जॉब तुम्ही करताय ते करू नका. ते करा तुम्ही, परंतु ऍक्टिव्हिटीज स्लो करून टाका, लो करा. जॉबच्या बाबतीत नाही, दुसऱ्या. नंतर लोकांना टाळा. का? बघा आता याचं एक एकदम सिंपल उदाहरण देतो मी तुम्हाला. कोणत्याही लोकांसोबत जेव्हा अटॅच होतो आपण, की किंवा टाइम आपण त्यांच्यासोबत कनेक्ट होतो, की तर आपल्याला तिथं कर्म कनेक्ट होते. त्या व्यक्तीनं जे काही वाईट केलेलं आहे, त्या व्यक्तीनं जे काही चांगलं केलेलं आहे, ते सर्व आपण कनेक्ट करत आहे स्वतःसोबत. सपोज त्या व्यक्तीवर एक सिंपल उदाहरण घ्या. मी काही जास्त तुम्हाला अवघड नाही करत त्याच्यासाठी. एक सिंपल उदाहरण घ्या की 5 व्यक्ती नाही, 2 व्यक्ती, 5 नाही 2 व्यक्ती, एका व्यक्तीवर गरम पाण्याचा शॉवरिंग आहे आणि एका व्यक्तीवर थंड पाण्याचं आहे. आणि खूप उन्हाळ्यात तुम्ही आहात. कर्माच्या विपाकासाठी उदाहरण देते मी तुम्हाला, कोणाशी कनेक्ट व्हायला पाहिजे. म्हणजे 40 डिग्री, सॉरी 42-44 डिग्रीच्या तापमानामध्ये वरतून जे पाणी पडतंय त्या माणसाच्या अंगावर ते गरम आहे. आणि सेम 48-50 डिग्री सेल्सिअस मध्ये एका व्यक्तीवर थंड पाणी पडत आहे. तर जसं आपण कनेक्ट होतो गरम पाणी पडणाऱ्या व्यक्तीच्या सोबत, साहजिक आहे ना, ते गरम पाणी आपल्यावर पण पडतं. कारण की आपण त्याच्या स्पेस मध्ये जाते, आपण त्याच्या सभोवताल जाते. तर काय होतं की जो विपाक तो सहन करत आहे ते आपल्याला पण सहन करावं. त्याच्यामुळे भगवान बुद्ध अवॉइड पीपल, अवॉइड द पीपल, परिवर्जय. जे लोकांना टाळा. ओके. परंतु याचा अर्थ असा नाही की बी नॉट बी कम्पॅशनेट. याचा अर्थ असा नाही की त्यांच्या प्रती करुणामय नका राहू. तुमचे पुण्य त्यांना शेअर करा. ऑटोमॅटिक तुम्ही छत्री देते ते गरम पाणी त्याच्या अंगावर पडत आहे. वाईट कर्म, वाईट कर्माचे फळ. एखादा कुष्ठरोगी आहे, तुम्ही त्याच्या स्पेस मध्ये गेल्यानंतर त्याच्या अंगावरचे जे काही बॅक्टेरिया असतात ते तुमच्यावर येऊन जातात. सिंपल. जसं तुम्ही एखाद्या कुष्ठरोगीच्या जवळ जाण्यापासून टाळता, त्याच्या वस्तू हातात घेण्यापासून टाळता. नॉट ओनली कुष्ठरोगी, कोणताही रोग जो पसरतो, कशाला जास्त दूर घेतो. कोविड ज्याला व्हायचं आपण जायचो का त्याच्या जवळ, रूम मध्ये बंद करून त्याला ठेवायचं. आठवतं ना, जास्त वेळ नाही गेलेला आहे. जसं कोविड संपर्कात गेल्यानं
लागतो, तसंच कर्माची फळं पण कुठं ना कुठं एकामेकाला इफेक्ट करत असतात. ओके. म्हणून अवॉइड पीपल. जसं तुम्ही कोणाच्या संपर्कात गेले ना, तर ऑटोमॅटिकली जी सफरिंग तो फील करतो ना, त्याचा काही ना काही हिस्सा तुम्हाला लागणं चालू होऊन जातं. जसं गरम पाणी त्याच्या अंगावर पडत आहे ना, तुम्ही थोडं जवळ का होईना, पण काही ना काही छिटे तुमच्या अंगावर पडतातच. म्हणजे थेंब तुमच्या अंगावर पडतातच. त्यामुळं अव्हॉइड पीपल. ओके. बट बी कंपॅशनेट. दूर दूर राहायचं, परंतु बी कंपॅशनेट. आणि प्राप्त करण्याची इच्छा नाही ठेवायची. निसर्गाचा नियम आहे, की जो माणूस ज्या गोष्टीच्या मागे पळतो, ती गोष्ट त्याला पळवते. जेव्हा तो थांबतो, ती गोष्ट त्याच्याजवळ येऊन जाते वापस. पळणं म्हणजे काय? लोभ हा पळणं. लोभ मनात असताना त्या वस्तूच्या मागे पळणं. काय? तर जेव्हा आपण शील स्टार्ट करतो, तर ऑटोमॅटिकली काय होतं, की आपल्याला फरक कळायला लागतो. बघा, खोटं बोलणाऱ्या सोबत तुम्ही कंटिन्यू राहिले ना, तर तीच आदत तुम्हाला लागते आणि तुम्ही कधी खोटं बोलताय हे तुम्हाला समजत नाही. परंतु जेव्हा शील समाधी प्रज्ञा तुम्ही प्रॅक्टिस करता कंटिन्युअसली, तर तुमची सती जी असते ती खूप ताकदवर होत जाते. माइंडफुलनेस. माइंडफुलनेस प्लस विजडम मग सोबत काम करते. वर्क टुगेदर सतीपन्या सोबत काम करते. आणि जेव्हा हे सर्व सोबत काम करते, तर सती आणि राईट व्ह्यू म्हणजे माइंडफुलनेस आणि समाधी ते क्लिअर होऊन जातं. समाधी माइंडफुलनेस काय करते, सम्यक स्मृती काय करते, तुमचा गोल क्लिअर करून टाकते एकदम. म्हणजे जागरूकता जी असते, तुमचा गोल क्लिअर करते आणि पन्या जी असते प्रज्ञा ती तुम्हाला दाखवून देते. क्लिअर करणं म्हणजे काय आहे, की जसं की आरशावर घाण आहे, तसं ती काय करते, ती घाण साफ करते, क्लिअर करते. आणि प्रज्ञा काय आहे? प्रज्ञा हे चक्षु आहेत आपले. आपल्या दृष्टी आहे प्रज्ञा. आपण म्हणतो ना पन्या चक्षु, प्रज्ञाचक्षु, विजडम आय. तर विजडम आय काय पाहते? द थिंग्स ॲज दे रिअली आर. जे जसं आहे तसं पाहते. तर सर्वात आधी काय पाहते मग? राईट व्ह्यू, सम्मादिट्ठी. तर सम्मादिट्ठी काय? चार आर्य सत्य प्लस आर्यअष्टांगिक. तर जेव्हा ही क्लिअर व्हायला लागतं ना, तर आपले जे दुर्गुण असतात, डिफाईनमेंट्स, हे काम करणं कमी करून टाकतात. याच्या आधी हे नव्हतं आपल्याजवळ. तर इझिली आपण लोभामध्ये पडायचो, मोहामध्ये पडायचो. इझिली खोटं बोलायचं. इंटॉक्सिकेटेड व्हायचं 6 इंद्रियाद्वारे. सुरा-मेरयाचा अर्थ हाच नाही की फक्त दारू पिणे किंवा व्यसन अ, पदार्थ खाणे, जे काही व्यसनाचे पदार्थ खाणे, पिणे. आपण काय म्हणतो की सुरा-मेरय त्याला म्हणतो मद्यधुंद, दारूच्या नशेत. तर नशा जी आहे ती फक्त दारूचीच नसते. नशा ही पाहण्याची पण असते. नशा ही ऐकण्याची पण असते. नशा ही चव घेण्याची पण असते. नशा ही इंद्रिय सुखाची पण असते.
म्हणजे सहा इंद्रियामधून जे काही उत्पन्न होते सुखासाठी, जी लालसा उत्पन्न होते, ती नशाचे, सुरामेरचे. म्हणून कन्या काय करते हे क्लिअरली दाखवून देते. मग राईट व्यू काम करायला लागतं. एकदा का राईट व्यू काम करायला लागला की आपल्याला कळतं की आपला मी जो आहे तो स्वतःसोबत कसा काम करतो, दुसऱ्यासोबत कसा काम करतो, आणि त्यामधून दुःख कसं उत्पन्न होतं. मीचा उपयोग करणारे मूर्ख असतात. का? कारण की त्यामधून दुःख उत्पन्न होते. दुःख उत्पन्न होण्याचं कारण शील तुटताय, आणि शील तुटल्यामुळे तो व्यक्ती चिंतेत राहतो की उद्या काय होईल. जो व्यक्ती जागरूक नाही तो फक्त पास्ट आणि फ्युचर मध्येच राहणार. म्हणजे काल आणि उद्यामध्येच राहणार, आज मध्ये नाही राहणार. त्याच्यामुळं आपल्याला या सर्व जे आहे त्याला लोकांना अवॉइड करावं लागतं. आणि जे सहा इंद्रियांचं जे सुख आहे, डोळ्यानं पाहणं, कानानं ऐकणं, या आवडीच्या गोष्टी आहेत सहा इंद्रियामार्फत आतमध्ये येणाऱ्या, त्याला आपण आवड आणि नावड असं क्लासिफाईड केलेलं आहे, विभागलेलं आहे. जे आवडत नाही त्याच्यापासून पळतोय, परंतु पळतोय याचाच अर्थ त्याला आतमध्ये घेतोय. त्याला ऍक्सेप्टच केल्याने ते रिॲक्ट होणारच नाही. पण आपण ऍक्सेप्ट केलेलं असतं म्हणून त्याच्या गोष्टी पळतो आपण. जे आवडत नाही, जे आवडतं त्याला पण ऍक्सेप्ट केलेलं आहे म्हणून त्याच्या मागे पळतोय. सिंपल आहे, जास्त अवघड नाही. या प्रकारे आपण दुःख निर्माण करतो स्वतःसाठी. सतीपण्या नाही म्हणूनच शिल्प. सुरुवातीला शील जेव्हा आपण घेतो तर सुरुवातीपासून सतीपण्या नसते, पण तो हळूहळू हळूहळू ती डेव्हलप होत जाते. सुरुवातीला सतीपण्या नसते त्यावेळेस शील तुटणं ठीक आहे. परंतु तो म्हणता की आम्ही खूप खूप सगळी प्रॅक्टिस केली, इतके वर्ष केले, हे केलं ते केलं, मग जर का तुमचे शील तुटत आहे तर याचा अर्थ तुम्ही शील समाधी करण्याची प्रॅक्टिसच बरोबर केलेली नाहीये, म्हणून शील तुटतायत. आणि शील तुटतायत हे का तुटतायत? कारण की प्रॅक्टिस केल्यानंतरही सतीपन्याचा उपयोग तुम्हाला करता येत नाही, म्हणून तुमचे शील तुटतायत. शील तुटण्याचं कारण काय आहे? कारण की तुम्ही लोकांच्या सानिध्यात लोक खूप सगळ्या लोकांच्या सानिध्यात चालले. शील का तुटतायत? कारण की तुम्ही त्यांना अवॉइड नाही करू शकत. शील का तुटतायत? कारण की सहा इंद्रियांच्या उपभोगासाठी तुमच्या मनामध्ये लालच उत्पन्न झालेला आहे. तुमच्या म्हणजे आपल्या, माझंही कपडे. या सहा इंद्रियाच्या उपभोगासाठीच आपण कंटिन्यू जास्तीत जास्त कामामध्ये गुंतलेलो असतो, ज्यापासून आपल्याला प्राप्तीची इच्छा जास्त वाढत जाते. आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतोय तर काय होतं की आपण आपला गोल जो आहे खऱ्या आनंदाचा, खऱ्या सुखाचा, तो विसरून जातो. प्रॅक्टिस मध्ये तेच तर होतं, ते आपण विसरून जातो गोलला. मी, शंका, डाऊट, उपभोग, सुख, हे सर्व काय आहे? तेच तर आहे. आणि हा जो मी आहे, हा मी कशात गुंतलेला आहे?
हा मी गुंतलेला आहे संसाराच्या 8 लोकधर्मामध्ये. लाभो अलाभो, यशो अयशो, प्रशंसा, निंदा, सुख आणि दुःख. तर हा मी जो आहे याच्यामध्येच आहे. मीची उत्पत्ती पण याच्यामध्येच आहे आणि मीला मोठं करण्याचं कामही हेच 8 लोक धर्म करत असतात. म्हणजेच प्राप्ती, नुकसान, लाभ, अलाभ, फेम याला पण यश म्हणू आणि डिस्ग्रेस अपयश, प्रशंसा, निंदा, सुख आणि दुःख. सुख आणि दुःख पासून घेऊया, पळतो की नाही आपण याच्यामाग. 6 इंद्रियाचं सुख आलं की पळणार, 6 इंद्रियापासून निर्माण होणार दुःख आलं की पळणार. प्रशंसा झालं की मन पळणार, निंदा झाली की मन पळणार. प्रशंसा झाली की लोभाकडे पळणार, निंदा झाली तर द्वेषाकडे पळणार. यश प्राप्त झालं तर पुन्हा लोभाकडे आणि आनंदाकडे पळणार आणि अपयश आलं तर दुःखाकडे पळणार. हेच तर होत आलेलं आहे आता. प्राप्ती आणि नुकसान. आयुष्यभर आपण प्राप्तीच्याच मागे असतो. कसं कसं अकाउंट मोठं होईल, सर्व गोष्टी मोठ्या होतील, समाजामध्ये मला कसं वेगळ्या पद्धतीने बघितल्या जाईल, गणल्या जाईल, हे याच्यामध्येच तर गुंतलेलं आहे. अष्टलोक धम्म म्हणतात आपण. आपण संत थोडी आहे की लाभ आणि अलाभला सोडून टाक, नाही सुटत. कारण की आपण आपलं जे गाडा आहे, आपल्या संसाराचा जो गाडा आहे तो वाढून ठेवलेला असतो. तो वाढून ठेवलेला असतो. तर हा जो मी आहे या 8 लोकधर्मामध्ये अशा प्रकारे 6 इंद्रियांच्या भुकेला, 6 इंद्रियांना लागलेली जी भूक आहे त्याला ते अन्न पुरवठा देण्याचं काम करतात. आपला मी या 8 मधून. ठीक. तर जेव्हा आपण प्रॅक्टिस चांगली जर झाली शील समाधी करण्यात, तर आपले दुर्गुण कामच करत नाही. पूर्ण नष्ट नाही होत पण काम करत नाही. पण प्रॅक्टिस वीक, तर याचा अर्थ काम करणार, दुर्गुण काम करणार. आणि प्रॅक्टिस स्ट्रॉंग, तर काय होईल की सम्यक श्रुती, सम्यक सॉरी माइंडफुलनेस आणि विजडम जी आहे, सती आणि प्रज्ञा जी आहे ती काम करेल लोभ दोष मोह यांना कमी करण्यास. प्रॅक्टिस जर योग्य असेल तर लोभ दोष मोह कमी करण्यासाठी सती आणि प्रज्ञा काम करेल. जेव्हा या पद्धतीनं आपण रॉंग गोष्टी सोडतो आणि राईट गोष्टीला स्टिक राहूनच कंटिन्यू प्रॅक्टिस करतो, तर कुठं रिअलायझेशन आणि समजणं चालू होऊन जातं, म्हणजे दिसणं चालू होऊन जातं. त्याग केल्याशिवाय धम्म येत नाही. त्याग असेल तरच धम्म येतो. तर हे जे काही सर्व दुर्गुण असतात हे कधीही संतुष्ट होऊ शकत नाही. संतुष्टी हा सद्गुण आहे, दुर्गुण नाही. तर ऑटोमॅटिकली आपला जो गोल असतो, आपला जो निब्बाणाचा जो रस्ता आहे तो आपण विसरून जातो या सगळ्या गोष्टींमध्ये. निब्बाणाचा रस्ता विसरलो तर ऑटोमॅटिक संसाराचाच रस्ता लागत असतो. त्यासाठी तुम्हाला चूज करायची गरज नाही. मला तुम्हाला उचलून पुन्हा संसाराच्याच रस्त्यावर लावतो. ओके. हेच होतं कम्मम
बाहू कम ना करे. कशासाठी जास्त कामं नाही करायचे? का लोकांना टाळायचं? का लोकांच्या सानिध्यात नाही राहायचंय? तर आपला जो गोल आहे, तो आहे निब्बाण. या गोलसाठी जर व्यवस्थित काम करायचं असेल, तर साहजिक आहे आपल्याला आपल्या व्ह्यूज क्लिअर असणं गरजेचं आहे. आपले व्ह्यूज जर क्लिअर नसतील, तर गोल होणार नाही. त्या दिशेनं आपण जाणार नाही. उलटं आपण आपल्याच नेटमध्ये गोल करत राहणार. आपण विरोधी टीमलाच मदत करत राहणार. याचा अर्थ आपली विरोधी टीम कोणती आहे? दुर्गुण. जर व्ह्यू क्लिअर नाही तर दुर्गुणांनाच बळी पडणार 100%. ओके, आय थिंक एवढं इनफ आहे. नॉर्मल भाषेतच सांगितलंय, एवढं इनफ आहे. ठीक आहे.